जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 11, समास 5. राजकारण निरूपण. नाव अगदी सार्थक आहे. राजकारण कसं करावं ह्याबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही ओव्या ह्या समासात आहेत समर्थांच्या. समर्थ इथे सुरुवात करतात. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण तैसे आम्हास घडले. कर्म जसं आपण अनेक कर्म परत परत रोज 30 कर्म करतो. ध्यान धरायला जेव्हा बसतो किंवा आपण ध्यानाची प्रक्रिया जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये सुरू करतो, तेव्हा ध्यान करणं म्हणजे एकच एक रूप कुठलं तरी आलंबन घेऊन तेच आठवत राहणं, म्हणजे वृत्ती एकच एक ठेवणं किंवा तीच वृत्ती तदाकार करण्याचा प्रयत्न करणं. ध्यान धरलेची धरावी, तसं विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. पुन्हा पुन्हा एकच निरूपण अनेक वेळा विवरावं लागतं, म्हणजे ते समजून घ्यावं लागतं, त्याचा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. म्हणून तैसे आम्हास घडले, बोललेची बोलणे पडले, का जे बिघडलेची घडले पाहिजे समाधान. म्हणून मी हे परत परत सांगतो आपल्याला. का? कारण हेतू एकच आहे समर्थांचा. का जे बिघडलेची घडले पाहिजे समाधान. जे समाधानाची आपल्या ताटातूट झालेली आहे ते परत एकत्र यावं, म्हणजे आपल्याला समाधान प्राप्त व्हावं. यासाठी समर्थ म्हणतात मला हे परत परत सांगावं लागतंय. किंबहुना समर्थ आपल्याला आपल्याकडे बघूनच परत परत सांगतायत. परत परत सांगावं केव्हा लागतं? जेव्हा एखादं लहान मूल ऐकत नसतं ना, तेव्हा त्याला परत परत एकच गोष्ट सांगावी लागते. समर्थांना आपल्याकडे बघून परत परत सांगावं लागतं. याचा अर्थ इतके वेळा सांगून सुद्धा आपल्यात काही बदल होत नाही असं त्यांना वाटतंय. म्हणून समर्थ विविध अंगाने, विविध शब्दातून, विविध समासातून एकच एक परत परत सांगतायत. सद्यस्थितीत व्यवहाराबद्दल समर्थ म्हणतात मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थांची व्यवहारातली मुख्य चतुसूत्री जी सांगितली जाते ती ही आहे. समर्थांची मुख्य चतुसूत्री काय आहे? मुख्य ते हरिकथा निरूपण. सर्वात प्रमुख काय असेल तर ती हरिकथा, म्हणजे भगवंताचं भजन, म्हणजेच भक्ती, ईश्वरोपासना. कुठल्याही कार्याला ईश्वरोपासनेचं अधिष्ठान पाहिजेच पाहिजे जर त्यात यश मिळवायचं असेल तर. ज्या कार्याला ईश्वराधिष्ठान, ईश्वरोपासनेचं अधिष्ठान नाही ते कार्य फार काळ टिकत नाही. आता प्रत्येक ठिकाणचे ईश्वर म्हणजे सत्ताधीश बदलतात, त्याप्रमाणे त्यांची उपासना बदलते. परंतु त्यातला जो ईश्वर असेल त्याची मला उपासना केल्याशिवाय त्या त्या कार्यात यश नाही मिळत. समर्थ म्हणतात मुख्य ते हरिकथा निरूपणम. हरिकथेचं निरूपण सांगितलंय. हरिकथा नुसती करा नाही सांगितलं, हरिकथेतील निरूपण करा. याचा अर्थ हरिकथेमध्ये जे मर्म आहे, जसे हरीची कथा आहे त्यातलं मर्म जे आहे ते समजून घ्या. इथे हरी काय आहे तर ते आत्मतत्व आहे. आपण भागवत ऐकता, आपण वाल्मिकी रामायण ऐकता, आपण वेगवेगळ्या कथा ऐकता. या सगळ्या कथांमध्ये आपल्या ऋषीमुनींनी कळत न कळत संवाद रूपाने, उपदेश रूपाने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत वेदांताच्या. आपण कथाबरोबर त्याचाही अभ्यास करणं अभिप्रेत आहे. आणि समर्थ इथे म्हणतात मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. आता मला हरिकथेबरोबर प्रपंचही उत्तम पाहिजे. समर्थांची ती तर खासियत आहे. समर्थ म्हणतात व्यवहार उत्तम पाहिजे, व्यवहारातही उत्तुंगता आणि परमार्थातही उत्तुंगता. याचा अर्थ काय? मला इहलोक आणि परलोक दोन्ही उत्तम व्हावं हे मला अभिप्रेत आहे. समर्थ म्हणतात मुख्य हरिकथा, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. हे सगळं साध्य होण्यासाठी मला सावधानता पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सावधपणा पाहिजे. मला प्रपंचातही सावधानता लागते आणि परमार्थात तर त्या सहस्रपटीने सावधानता लागते. सावधानता याचा अर्थ जे कार्य मी करत आहे ते योग्य आहे की नाही, आणि ज्या पद्धतीने करायला हवं आहे की नाही, आणि ज्यांनी मला जसं सांगितलंय तसं मी करतो आहे की नाही, ह्याच्याकडे लक्ष ठेवणे म्हणजे सावधानता आहे. आता ही सावधानता मला बाळगायची आहे.
चौथे अत्यंत साक्षेप, मला भरपूर खटाटोप करावा लागतो, प्रयत्न खूप करावा लागतो. समर्थांचा प्रयत्नवाद आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. थोर किंवा अल्प अन्याय जे ते क्षमा करा आणि पुढे व्हा. सगळ्यांना मिळून मिसळून घ्या. प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा अतिपरिचयाचा. अतिपरिचय झाली की अवज्ञा घडते. म्हणून अतिपरिचय असता कामा नये आणि लांबही असता कामा नये. उपाधीस विस्तारावे, उपाधीत न संपडावे, नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण. इथे समर्थ सांगतात उपाधीचा विस्तार तर करायचा आहे, म्हणजे मला या प्रपंच करण्यासाठी जी काही लागेल ती सगळी उपाधी आहे. या देहाचं, देहाधिक प्रपंच हा चिंतियेल असं समर्थ म्हणतात. तेव्हा या देहाची जी उपाधी आहे, म्हणजे या देहाला अनुषंगाने म्हणजे व्यवहारामध्ये मला जे काही करायचं आहे ती सगळी उपाधी आहे आणि त्याचा विस्तार तर करायला सांगितलाय. पण हा विस्तार करत असताना त्याच्यामध्ये मात्र अडकून राहायचं नाहीये. समर्थ म्हणतात उपाधीस विस्तारावे, उपाधीत न संपडावे, पण त्याच्यात सापडू नये म्हणजे अडकू नये. म्हणजे इदं न मम ही भूमिका सतत असावी. नीचत्व पहिलेची घ्यावे आणि मूर्खपण, आणि त्याच्यामध्ये नीचत्व म्हणजे अत्यंत कमीपणा किंबहुना अहंकाराचा त्याग, हे इथे अभिप्रेत आहे. हा अहंकार न धरता हे सगळं करायचं आहे. आणि मूर्खपण म्हणजे मला काही कळत नाही ही भूमिका पहिल्यापासून असावी. म्हणजे मला कळलं तर सगळं पाहिजे, पण मला कळतंय अशी मात्र भूमिका असता नये, म्हणजेच अहंकार असता कामा नये. म्हणजे बुद्धी पुरेसर अहंकार असता कामा नये आणि कर्तृत्व पुरेसर असा जो अहंकार आहे त्याही असता कामा नये. शांती करून करवावी, तऱ्हे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी बहुता करवी. आपण क्रिया करायची आणि लोकांना कार्याला लावायचंय. मी शांत राहायचंय आणि लोकांना शांत करायचंय. मग हे कसं बरं साध्य होईल? त्यासाठी तो मनुष्य परमार्थी पाहिजे. व्यवहार उत्तम करणारा जो मनुष्य आहे ना, त्याला परमार्थ आलाच पाहिजे. किंबहुना जो परमार्थात आहे ना, तो व्यवहार चांगला करू शकतो. जो व्यवहार उत्तम करू शकतो तोच परमार्थ साध्य करू शकतो. हे एकमेकांमध्ये सांकडं आहे, एकमेकांचे हातात हात घालून असल्यासारखं आहे. म्हणून दुतर्फा उत्तुंग असणं हेच समर्थांना अभिप्रेत आहे. शांती करून करवावी, तऱ्हे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी बहुता करवी. अनेकांकडनं आपणही करायचंय आणि लोकांना करायला लावायचंय. समर्थ म्हणतात जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. बहुत लोकांचं सोसायचंय म्हणजे आपल्याला लोकांसाठी झटायचंय. पण हे झटत असताना हेही होता कामा नये की तुमची किंमत शून्य झाली. कारण समर्थ इथे आपल्याला सावध करतात जो बहुतांश सोसीना त्यास बहुत लोक मिळेना. बहुत आपण लोकांसाठी झिजलो नाही तर आपल्याला समुदाय मिळत नाही, आणि समुदाय मिळाला नाही तर आपलं हे महान कार्य होण्यासारखं नाही. पण हे करत असताना समर्थ म्हणतात बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. त्याला एक मर्यादा आहे, मर्यादा ओलांडून चालत नाही. समर्थ हे रामभक्त आहेत आणि प्रभू रामचंद्रांचंच मुळी नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा घातलेली आहे. कितपर्यंत ते करायचंय, ती मर्यादा न ओलांडता कार्य करायचंय. मग प्रपंचात सुद्धा मर्यादा न ओलांडता मला हे कार्य करता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे. राजकारण तर करायचं, पण ते राजकारण केलंय हे कळता पण कमा नये. मग हे तर पाप झालं असं वाटेल, हे खोटं झालं असं वाटेल. नाही, करण्यामागे हेतू पाप आहे का पुण्य आहे हे ठरवतं. म्हणजे मी राजकारण करायचं याचा अर्थ हल्लीच्या काळात जो राजकारण शब्द वापरलाय ना, त्या अर्थाने तो राजकारण नाही. तर लोकांचं भलं करण्यासाठी मी जी काही माझी बुद्धी वापरेन, जी काही बुद्धी पुरेसर मी वेगवेगळे उपाययोजना करीन, त्याला म्हणायचं राजकारण. कारण त्याच्यामध्ये अभिप्रेत काय आहे? माझं आणि लोकांचं भलं, माझं आणि लोकांचं कल्याण हे अभिप्रेत आहे. म्हणून समर्थ म्हणतात परपीडेवरी नसावे अंतःकरण. राजकारण करत असताना दुसऱ्याला पीडा होईल असं काहीही करायचं नाही. असं न करता लोकांचं भल्यासाठीच, लोकांच्या उत्तुंगतेसाठीच, लोकांचं उत्तम व्हावं म्हणून जे काही कराल ते राजकारण आहे. मग हे करायला लागलं ना की मग मनुष्य आपल्याला भेटतात, कारण हा मनुष्यांशी संबंध आहे, ह्युमन इंटरफेस आहे इथे. आता ते करायला लागल्यानंतर काय काय घडतं तर समर्थ म्हणतात हिरवटासी दुरी धरावे, कचरटासी न बोलावे, संबंध पडता सोडून जावे एकीकडे. काही मनुष्य त्यांना कितीही समजावून सांगा त्यांना कळतच नाही.
कितीही समजावायचा प्रयत्न करा, ते समजावूनच घेत नाहीत. अशा लोकांना दूर ठेवायला सांगितलं. हिरवटासी दुरी धरावे, कचरटासी न भांडावे. जो भांडखोर मनुष्य आहे त्याला आयुष्यभराचा एकच उद्योग आहे, भांडण करणे. कारण त्याला दुसरं काही साध्यच नाही. आता असा जो असणार आहे त्याच्याशी जर तुम्ही भांडत राहिलात तर तुमच्या आयुष्याचं ध्येय भांडण करणे हे होऊन जातं. म्हणून समर्थ म्हणतात कचरटासी न बोला, संबंध पडता सोडून जावे एकीकडे. अशांशी संबंध जर आला, येणारच आहे, तो येणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्यावेळात काय कराल, त्यांना संबंध पडता सोडून जावे. तिथे तू मोठा, तू भला, तुझं योग्य असं तरी करून किंवा मौन ठेवून त्या लोकांना बाजूला करावं आणि आपण आपलं कार्य साध्य करावं, हे अभिप्रेत आहे. समर्थ म्हणतात न्याय न्याय बोलताही मानेना, हित तेची न ये मना, येथे काहीच चालेना त्यागे बिण. त्याग कोणाचा करायचा मग, तर त्याची इथे व्याख्या करतात. न्याय बोलताही मानेना, त्याला न्याय म्हणजे योग्य ते सांगितलं तरी ते ऐकत नाही. जे हितावह आहे ते सांगितलं तरी तो मनात धरत नाही. अनेक वार सांगून तो काहीही बदल करत नाही. येथे काहीच चालेना त्यागे बिण. इथे दुसरा उपाय राहत नाही. मग आता सोडून द्या, त्याग करा, विषय मिटवा त्याचा. श्रोती कळून आक्षेपिले, म्हणून बोलिलेशी बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. आणि एवढं सगळं उत्तम सांगून समर्थ वरती आपल्याला सांगतात, मी ह्याच्यात जास्ती सांगितलं असेल तर क्षमा करा. जय जय रघुवीर समर्थ.